नमस्कार, सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं कॉमेडीच्या महायुद्धात, जिथं योद्धे आहेत कॉमेडीचे बाप, जे घेऊन आले ब्रुकबॉर्न रेड लेवल, फू बाय फू, 2 फूल 1 हात. तर युद्धाला सुरुवात करायची आहे. रणशिंग पण फुंकलं गेलंय, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आता वेळ आहे आपले प्रेक्षक परीक्षक निवडायची. आणि सगळ्यांनाच माहितीये, आता जे प्रेक्षक जास्तीत जास्त हसणार त्यांना आम्ही संधी देणार आहोत इकडे परीक्षक होण्याची. आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येत आहेत 2 भाऊ. त्यातला एक भाऊ आहे मराठी चित्रपटसृष्टीचा हिरो आणि दुसरा आहे हिंदी चित्रपटसृष्टीचा हिरो. बघूयाच या दोघांच्या मध्ये का पडलीये दिवार. आणि येत आहेत वैभव मांगले आणि आनंद इंगळे. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, छलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार, छा रहा कैसा ये नशा रे, आ रहा दिल का मजा रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे. जमतंय? जरा घाल ना. किती वेळ आपण असे गोल गोल फिरत राहणार आहोत? मला वाटलं तू डायलॉग विसरलायस. मी डायलॉग विसरलो? मी 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 अरे किती वेळा मी 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 करतोयस. आपण किती किमी चालत आलोय ते बघ. किमी म्हणजे किलोमीटर. अरे बस है अपना ह्युमर है, बस चलता है दादा. थँक्यू थँक्यू थँक्यू. बस बस झालं तुझं? हा. मी डायलॉग विसरलो नव्हतो. हा. मराठी रंगभूमीवरचा नट आहे मी. इथं थांबणं गप्प बसणं याचा अर्थ डायलॉग विसरणं असा नसतो. त्याला पॉज घेणं असं म्हणतात. तो ये तुम्हारा पॉज था. हा? मगाशी मी पॉज घेतला होता, आता घेतली ती पोज आहे. मराठी ऍक्टर आहे आणि पोच कुठली घेतोस? एक मिनिट, मला जरा फोन आलाय, तेवढा घेऊ. हॅलो. हा दादा बोला. अरे बोलिए बोलिए दादा. अरे नहीं नहीं, बस आपकी देखते हैं दादा, सब आप. हाँ 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 बिल्कुल बिल्कुल. हाँ ओके ओके दादा, बाय. माताजी को हाय बोल. हाँ तो भाई, आज इस ब्रिज के नीचे तुमने मुझे क्यों बुलाया? शेवटचे शब्द जात आहेत. चाललंय त्याच्यावरचं काम चाललंय. आज इस ब्रिज के नीचे तुमने मुझे क्यों बुलाया भाई? कुठे दिसतोय तुला ब्रिज? ब्रिज आहे का इथे? आपण मैदानावर आहोत. वाटेल ते कुठले तरी डायलॉग मारायचे, इम्प्रेशन मारायचं घाणेरडी सवय आहे तुम्हाला हिंदी नटांची मराठीतून गेलेल्या. भाई, आज तुम्हाला इथे ब्रिज का, इथे मला मोठ्या मैदानावर का बोलवलं भाई? मी तुला न्यायला आलोय दादा, मी तुला न्यायला आलोय. कुठे? मराठी सिनेमामध्ये परत. अरे पण तिथे आहे ना भरत. तो आहे तिथे, तू पण चल ना मुन्ना ना. झालं याचं सुरू. ना ना मुन्ना, आता मराठी सिनेमा नाही रे, नाही. का? क्या दादा आता सगळे शब्द गेले. अरे क्या दिया है आज तक मराठी सिनेमा ने मुझे? आज मैं हिंदी करा लो, माझ्याकडे पैसा अडका. काय अडकलंय? पैसा अडका नाही रे, पैसा. मनी मनी मनी, पैसा अडका, बँक बॅलन्स, गाड्या बडे सगळं आहे. काय तुझ्याकडे? क्या आहे तुम्हारे पास? माझ्याकडे काय आहे? काय आहे माझ्याकडे? माझ्याकडे काय आहे? तू डेली सोप करायला लागलास का? कुठलीही गोष्ट 3दा सांगितल्याशिवाय आम्हाला कळणारच नाही असं वाटतंय का तुला? जोक. बस है भगवान की देना ह्यूमर है. बस चल रहा है दादा, चल रहा है. झालं 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 झालं. मी आठवत होतो. हा. अरे माझ्याकडे काय नाहीये ते विचार रे. अरे छोटस घर आहे, भाईंदरला का होईना पण छोटस घर आहे. अरे छोटस बँक बॅलन्स आहे, असतील 50-60 हजार रुपये त्याच्यामध्ये. अरे नॅनो नेवर म्हणता म्हणता एक कार पण घेतली मी, निनो. कुठे आहे? कुठे कार? घरी ठेवली आहे. का? पेट्रोल परवडत नाही रे आता.
ऍक्टर मराठी ऍक्टर यु नो था मला काही फोन बिन आला का बघतो मला सारखे फोन येत असतात रे अरे आला हॅलो यश जी नमस्ते नहीं नहीं सब डेट है आपके बस आप बोलिए डेट वो वैसे दादा मी फोन लावलाय मला स्पष्ट सांग तू येणार आहेस का नाही मराठी सिनेमामध्ये नाही रे मराठीमध्ये काम करणं हे माझं कधीच नव्हतं दादा शब्द गेला रे शेवटचा परत आता खरंच खोकला आला होता मला मराठीमध्ये काम करणं हे माझं कधीच ख्वाब नव्हतं ख्वाब म्हणजे ड्रीम यार ह्याच्याशी सारखं मराठीत बोलायला लागतं मला यु नो आता सवय राहिली नाही मला हे ड्रीमला काय म्हणतात रे मराठीत काय म्हणतात ड्रीमला मराठीत काय म्हणतात तुला येत नाही का रे भडभुंजा अरे स्वप्न म्हणतात स्वप्न हा मराठीमध्ये काम करणं कधी माझं व्हॉट यू कॉल स्वप्न नव्हतं फसवू नकोस आपण दोघेही जायचो मराठी नाटक बघायला शिवाजी मंदिर मध्ये करेक्ट तेव्हा तू नाटक बघायचास आणि मी बघायचं नाटक करायचो म्हणजे अरे मला ते नाटक बिटक झोप यायची मला कायम स्वप्नामध्ये दिसायचा तो बस हिंदी सिनेमा त्यानंतर घरी आल्यावर तू आपल्या घरातले पडदे बघायचास आणि मी समोरच्या शर्मा आंटींकडे त्यांच्याकडे असलेले पडदे बघायचो मला कायमच हिंदी पडद्याचं आकर्षण वाटत होतं आता काय खोकला आलाय का नाही हा शब्द मला खरंच म्हणता येत नाही काय म्हणतात रे त्याला ते असं वाटतं बघ कसं एकदम कचकन वाटतं काय वाटतं नाही का असं वाटतं बघ एकदम तुला आकर्षण म्हणायचंय का करेक्ट मला नेहमीच हिंदी पडद्याचं आकर्षण होतं अरे आपण मराठी शाळेमध्ये गेलो मराठी नाटक केलं आणि तुझी काय रे भाषा ही धड इंग्रजी नाही धड हिंदी नाही धड मराठी नाही अरे काय आहे स्टाईल बॉस स्टाईल ही स्टाईल आहे तुझी अरे मला मराठी नीट बोलता येते पण मराठीतनं हिंदीत गेलेल्या काही सिनियर ऍक्टर्सनी मला सांगितलंय नीट मराठी बोलू नकोस का नाहीतर मग मराठी नाट्य निर्माते येतात आणि विचारतात सॉलिड नाटक आहे तुझ्यासाठी करतो का बोल आत्ता कर बोल कोणाला करायचंय ते अरे पण लोकप्रियतेचं काय काय अरे मी थिएटरच्या बाहेर जेव्हा उभा असतो ना तेव्हा येणारे लोक म्हणतात तो पहा नट सम्राट आणि जाणारे म्हणतात अरे अरे बिचारा इथेच राहिला बरोबरच बघा हिंदी सिनेमात गेले अरे माझ्या अभिनयामध्ये जादू आहे जादू मग जादूचेच प्रयोग कर आणि मला मराठीत चालणार नाही रे कुणाला चालणार नाही लोकांना तसं नाही रे मला हे बघ काम करायचं हिरोचं म्हणून मी हॉर्स रायडिंग शिकलो मी स्विमिंग शिकलो बॉडी कमावली अशी ही थोडी जास्त कमावली पण ठीक आहे कमावली त्याच्यानंतर डान्स शिकलो डान्स आणि ऍटिट्यूड पाहिजे नाही दादा सगळं शिकलास फक्त अभिनय नाही शिकलास तू तो कशाला लागतो नाही रे हिंदीत जायचं म्हणल्यानंतर नुसतं ऍटिट्यूड पाहिजे वाजव रे हे बा आजूबाजूला लोक मागे नाचत असतात गाणं चालू असतात कॅमेरा फिरत असतो आणि आपण फक्त येऊन इकडे तिकडे असं करायचं बस 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 झालं 1,00,000 रुपये अरे पण तू नाचला नाहीसच पण ऍटिट्यूड तर दाखवला बस ऍटिट्यूड पाहिजे बॉस ऍटिट्यूड दादा माझं चुकलं मला क्षमा कर मी तुला म्हटलं मराठी सिनेमामध्ये परत ये या काय ना तुझ्यासारखे जे हिंदीमधनं मराठीत गेलेले काही स्टायलिश लोक आहेत ना म्हणजे हा. ऍटिट्यूड वाले हा, हा. ज्यांना अभिनय येत नाही फक्त ऍटिट्यूड येतो हा त्या लोकांना ना आम्ही मराठी लोक असे डाऊन मार्केट वाटतो वन तू नको सेकंड येऊस मला दादा. फोन अरे तू केलास का नाही आता खरंच फोन आलाय तुला हेलो हाँ हाँ बोला हाँ बोलिए हाँ मैं बात कर बोलिए ना सर सर क्या नौकर का रोल करेंगे सर बिल्कुल उसमें भी कुछ कर सकता हूँ बड़े घर के नौकर का रोल करेंगे सर हाँ हाँ थैंक यू सर आज वा 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 दादा वा नाही म्हणजे तिकडे नोकरांची आणि धोब्यांची कामं करता पण इथे मात्र तुम्हाला हिरोचे रोल हवे असतात नाही दादा मराठी सिनेमा तुझ्या लायकीचा नाही असं नाही तूच लायकीचा नाहीयेस मराठी सिनेमाच्या तेव्हा आता प्लीज निघ इथून आणि दादा आणखी एक गोष्ट सांगतो तुला ऑस्करला जाणारे सिनेमे मराठीत सुद्धा बनलेत आणि बनतायत तुझी गरज नाही आम्हाला तू जा निघ है राजे जीर जीर है राजे जीर जी जी है राजे जीर जीर है राजे जीर जी जी झटकून टाकती राख नव्याने आज पेटू दे आज मराठी आता डोळ्यात फुले अंगार भगवरत तात जागू दे आज मराठी माता है राजे जीर जीर है राजे जीर जी जी है राजे जीर जीर है राजे
जीर जीजी हे राजे जीर जीर हे राजे जीर जीजी. वैभव आणि आनंद यांच्यासाठी झालं पाहिजेत. वा क्या बात आहे. आणि असं म्हणतात की दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. तर या दोघांच्याही भांडणात माझा थोडासा लाभ मी करून घेतलाय. कारण यांचं भांडण चालू असताना जे जे हसत होते ते सगळे पकडलेले आहेत आमच्या कॅमेऱ्याने. तेव्हा बघूयात कोण आहेत ते आपले लकी 5 प्रेक्षक परीक्षक. आणि आपले आजचे प्रेक्षक परीक्षक आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. प्रोफेसर जयतीर्थ, आरती जोशी, अक्षय तापकीर, राधा बुरमेकर आणि यशवंत झिंगाडे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी.